अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या हे अंगारकी संकष्टी। अंगारकी संकष्टीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे, शुभ तिथी मानला जातो। आणि ही अंगारकी संकष्टी जी आहे, मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येते त्याला अंगारकी संकष्टी म्हणून ओळखलं जातं। वर्षात प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी असते, पण वर्षातून दोनदा ज्या मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी असतात त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। पौराणिक कथेनुसार मंगळदेवाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली, म्हणून गणपतीने मंगळाला वर दिला, जेव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा तुझ्या नावाने ती अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाईल। आणि म्हणून अंगारकी संकष्टी आपण जर केली, समजा तुम्हाला उपवास प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करणं शक्य नसेल, काही बघा बरेच आता शुगरचे पेशंट, बीपीचे पेशंट, पित्ताचे पेशंट, बऱ्याच लोकांना हे आजार असे झालेले आहेत की त्यामुळे उपवास करणं शक्य नाही। पण जर तुम्हाला वर्षभराचे प्रत्येक महिन्याचे जर संकष्टी चतुर्थीचे उपवास करणं शक्य नसेल तर वर्षातून दोनदा अंगारकी संकष्टी तुम्ही करा। वर्षभर संकष्टी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि अंगारकी संकष्टी केल्याने कामातील अडथळे दूर होतात। आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे। हे उपाय जे आहेत, हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी असतील, दारिद्र्यता असेल, व्यवसाय वृद्धी असेल, बऱ्याच अडचणी असतील त्या दूर होतात। आता बघा, उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला पूजा, अथर्वशीर्ष आणि उपाय करायचे। काय करायचे बघा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्ही घरातली जी फरशी आहे ती स्वच्छ फरशी पुसून घ्यायची। पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, भीमसेन कापूर, चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे। फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे तो स्वच्छ पुसून हळदीचं लिंपण करा। दारामध्ये स्वच्छ झाडून पुसून एक सुंदर रांगोळी घाला। दरवाजा पुसा, दरवाजावरती स्वस्तिक काढा। किचन ओट्यावरती स्वच्छ पुसून समोरच्या भिंतीला, शेगडीच्या समोरच्या भिंतीला एक हळदी कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून स्वस्तिक काढा। त्या स्वस्तिकला 2 दंड। त्यानंतर तुम्ही आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा। लाल वस्त्र परिधान केला तर अतिशय चांगलं, कारण गणपतीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। आणि अंगारकी संकष्टी दिवशी गणपती जे आहे ते पृथ्वी तलावरती जास्त पटीने असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो। आता या दिवशी पूजा, आपल्या देवघरातली साफसफाई करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तामणमध्ये ठेवायची। सगळ्यात पहिल्यांदा मूर्ती धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने। त्यानंतर पंचामृत तयार करायचं। पंचामृतमध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप। त्यानंतर पंचामृतनं अभिषेक घालत असताना अथर्वशीर्षचं पठण करा। तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर यूट्यूबला लावून तुम्ही त्याबरोबर अभिषेक घातला तरी चालेल। त्यानंतर मूर्ती परत स्वच्छ पाण्याने धुवायची, स्वच्छ पुसायची। एक छोटा पाट ठेवायचा, पाटावरती लाल वस्त्र ठेवायचं आणि त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ घाला किंवा एखाद्या स्टीलच्या छोट्या डिशमध्ये थोडे तांदूळ घालून त्यावरती हळदी कुंकू घालायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची। त्या मूर्तीला गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं अत्तर लावायचं। अष्टगंध, हळदी कुंकू, चंदन सगळं लावायचं आणि मूर्ती स्थापन करायची। आणि गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, जास्वंदाचं एक फूल अर्पण करा। दुर्वा 21 दुर्वाची जुडी अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करा। त्यानंतर बघा, गणपती बाप्पांच्या समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा। संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तर 11-21 मोदकाचा नैवेद्य दाखवा, नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। अथर्वशीर्षचं पठण शक्य असेल तर दिवसभरात कधी पण 11 वेळा तुम्ही अथर्वशीर्ष पठण करा। यूट्यूबला लावा, त्याच्याबरोबर तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर चंद्राची पूजा, संध्याकाळी तुमचा उपवास असेल तर चंद्राची पूजा
चंद्राला अर्घ्य द्यायचं, हळदी कुंकू अगरबत्ती आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय उपवास अंगारकी संकष्टीचा सोडायचा नाही, नाहीतर उपवास मान्य होत नाही. आता बघा, अंगारकी संकष्टीला हिरव्या मुगाचा उपाय प्रामुख्याने बुध ग्रहाशी पीडा दूर करण्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आहे. म्हणजे हिरवे मूग जर तुम्ही गणपतीला अर्पण केले तर तुमच्या बुध ग्रह जो दोष आहे तो दूर होतो, आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रगती होते. आता संकष्टी चतुर्थीला हिरवे मूग गणपतीला अर्पण केल्यामुळं तुमच्या घरातील दारिद्र्यता दूर होऊन आर्थिक वाढ होते. म्हणून काय करायचं, तुम्ही गणपतीच्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीसमोर करा किंवा मंदिरात जाऊन करा. मंदिरात जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होतो, कारण जास्त तिथं सकारात्मकता असते मंदिरात. म्हणून गणपतीला हिरवे मूग मंदिरात जाऊन अर्पण करायचे. आता हे हिरवे मूग कसे अर्पण करायचे, तर हिरवे मूग स्वच्छ धुवायचे, थोडा वेळ ओले करायचे, पाण्यात थोडेसे भिजवायचे आणि त्यानंतर हे मूग जाऊन गणपतीला तुम्ही अर्पण करायचे. गणपतीच्या मंदिरात जाताना सुद्धा तुम्ही अगरबत्ती, साखर, गुळ खोबरं, हिरवे मूग हे सगळं न्यायचं, एक दिवा न्यायचा तुपाचा आणि हे सगळं तिथं पूजा करून, जास्वंदचं फूल असेल, दुर्वा असेल, हे सगळं नेऊन तिथे पूजा करायची. त्यामुळं काय होईल, तुमच्या घरातले रखडलेले आर्थिक अडचणी ज्या आहेत, म्हणजे तुमचे पैसे कुठून बाहेरून अडकलेले आहेत ते तुम्हाला परत मिळतील आणि दारिद्र्यता घरातील दूर होईल. त्यानंतर बघा, गरजू व्यक्तींना ह्या दिवशी हिरव्या मुगाचं दान करायचं. जर तुम्ही गरजू व्यक्तींना हिरव्या मुगाचं दान केला तर तुमच्या व्यवसायातल्या अडचणीत, व्यवसाय चालत नाही, व्यवसायात प्रगती होत नाही, तर हा व्यवसायातल्या अडचणी ज्या आहेत ते प्रगती होत नाही, ह्या सगळ्या दूर होऊन तुमचा व्यवसाय वाढेल, व्यवसायात प्रगती होईल. त्यामुळे हिरवे मूग गरिबांना दान करा. गाईला जर हिरवे मूग तुम्ही भिजवून गुळासोबत खायला दिले तर सर्व संकटाचं निवारण होतं. म्हणजे तुमच्यावरती कुठलंही संकट असू दे, आर्थिक संकट असू दे, आरोग्यविषयक असू दे, घरातल्या वाद असतील, कुठलंही संकट तुमच्यावरती असेल तर गाईला हिरवे मूग भिजवून गुळाबरोबर खायला घातले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आता बघा, मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असला तरी गणपती बुद्धीचा दैवत आहे आणि बुध ग्रह बुद्धीचा कारक आहे. ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे किंवा ज्यांना व्यापार उद्योगात अडचणी आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी गणपतीला हिरवे मूग अर्पण करायचे. ह्या हिरव्या मुगाचा उपाय तुम्ही उद्या नक्की करा. तुमच्या व्यवसायातल्या अडचणी असतील दूर होतील, आर्थिक अडचणी दूर होतील, दारिद्र्यता दूर होईल. त्यानंतर तुमच्या घरातले कुठलेही संकट असतील ते दूर होतील. त्यामुळं उद्या नक्की तुम्ही गणपती बाप्पांना हिरव्या मुगाचं दान करा, हिरवे मूग अर्पण करा आणि गरिबाला हिरवे मूग दान करा. तुमच्या घरामध्ये एखादी कामवाली वगैरे असेल तर तिला सुद्धा हिरवे मूग द्या. अशा व्यक्तीला दान करा की त्या व्यक्तीला तुम्ही ते दिल्याचं महत्त्व कळलं पाहिजे. अशा व्यक्तींना दान करा. नक्की हा उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.